रेडीमेड ब्लाऊजमध्ये बरेच प्रॉब्लेम होतात, ह्या सगळ्याच काही मान्य करत नाहीत. पण आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करण्याचा एक मुद्दा माझ्या हातात आहे आणि ते ब्लाऊज माझ्या समोर आहे, म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करते. कारण बऱ्याच वेळेला प्रिन्सेस कटमध्ये किंवा 1 टक्स 4 टक्समध्ये पॅड ब्लाऊजमध्ये यूज करा म्हटलं की क्लायंट म्हणतात नको पॅड अजिबात नको, ते कम्फर्टेबल राहत नाही किंवा नकोच, ते विचित्रच फिटिंग त्याचं येतं. तर ते काय येतं कसं येतं तर तुम्हाला सांगते. हा एक रेडीमेड ब्लाऊज माझ्याकडे आला आहे आणि हा जो ब्लाऊज आहे याला पॅड आहेत बघा. 1 टक्समध्ये हा ब्लाऊज आहे आणि हे क्लायंटनी मला स्लीव्ज लावायला फिटिंग करायला आणि पॅड हे काढायला कप्स काढायला सांगितलेले आहेत. तर मी म्हटलं छान दिसते की का काढताय, तर त्यांचं म्हणणं होतं ॲक्च्युली हा ब्लाऊज घातल्यानंतर पॅड वेगळ्याच ठिकाणी फिट होत आहेत आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही आहे. चेस्टच्या पार्टच्या वरती हे पॅड सेट होत आहेत, तर खूप वियर्ड वाटतंय आणि मला हे पॅड काढायचे आहेत. तर त्यांना म्हटलं पॅड काढल्यानंतर याला 1 टक्सला जास्त पफ नसल्यामुळे थोडंसं फ्लॅट होईल, त्यावेळेला तुम्ही पॅड इनर वापरू शकता. त्यामुळे ठीक आहे चालेल. पण याचे पॅड, तर या ब्लाऊजचे पॅड बघायचे मी कप्स होते आतमध्ये ते काढलेले आहेत 1 टक्समध्ये आणि या पद्धतीने त्याचं थोडंसं हलकंसं फ्लॅट झालेलं आहे, जास्त नाही पण थोडासा फरक पडतो. तर त्याचे पॅड जे आहेत रेडीमेडचे ते बघा या कंडिशनमध्ये आहेत, त्याच्यामुळे अजिबात फिटिंग आणि फिनिशिंग छान येत नाही. म्हणजे नाही का, अक्षरशः तुम्ही बघाल तर हे पॅड अशा हाताने सुद्धा पेपरसारखे फाटत आहेत, त्याला काहीच हे नाही आहे आणि ते लावायची पद्धत सुद्धा खूप विचित्र होती. म्हणजे क्वालिटी अशी असल्यामुळे क्लायंटला खूप वेळेला काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर आपण जे पॅड लावतो किंवा कप्स लावतो तो या प्रकारचा नसतो, तुम्हाला मी दाखवलेला आहे बऱ्याच वेळेला. क्वालिटी खूप छान असते. मशीन वॉश जरी तुम्ही केलात तरी सुद्धा त्या पॅडला खराब होत नाही, पावडर होत नाही, तुकडे पडत नाहीत. तसं या पॅडचं होऊ शकतं. हे जे कप्स आहेत त्याच्या असे ना थर्माकॉलचे असल्यामुळे हे बघा त्याचे तुकडे पडत आहेत किंवा हे वॉश केल्यानंतर किंवा वॉश करायच्या अगोदरचा शेप बघा तुम्ही कसा झाला आहे. हे पहा या पद्धतीने याचे शेप जे आहेत ते चपटे चुपटे प्रेस होतात आणि कसे विचित्र होतात. सो हा क्वालिटीचा पॅड असेल तर अजिबात तो ब्लाऊजला फिनिशिंग आणि फिटिंग देत नाही. सो तर इथे याचे स्लीव्ज मोठे होते पण त्यांना डिझाईनर साडीवरती घालायचं आहे म्हणून त्यांनी लॉंग स्लीव्ज होते ते कट करून वगैरे त्याची बॉर्डर वगैरे काढून या पद्धतीने अटॅच करायला सांगितलेले आहे. म्हणजे 5-5.5 स्लीव्ज करा म्हटलेले आहेत आणि मेगा स्लीव्जमध्ये त्यांना ही फिटिंग हवा आहे. तर बराच वेळ गेला ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करता पण फायनली हे ॲडजस्ट झालेलं आहे. त्याचं चूक आहे. तरी ही खालची पट्टी काढली, थोडीशी या साईडला ओपन होते पण दंड घेर जास्त नसल्यामुळे तो डिझाईन कट टू कट आलेला आहे. आणि एक स्लीव्ज जो आहे तो इथे मी अटॅच केलेला आहे आणि तो स्लीव्ज अटॅच झाल्यानंतर कसा दिसतो याचं फिनिशिंग कसं आहे ते तुम्हाला एकदा मी सांगते. पहा इथे पायपिंग असल्यामुळे आपल्याला जसं आहे तसंच वरून स्लीव्ज लावायला लागते आणि या पद्धतीने लॉंग स्लीव्ज होते इथपर्यंत ते कट केले, इथली बॉर्डर काढून इथे अटॅच केलेले आहे आणि फिनिशिंग सोबत ह्याला आपण स्लीव्ज अटॅच केलेले आहेत. या साईडला बघा थोडंसं दंडाचे ते कमी झाले पण इथे सेंटर काढावं मला लागलेलं आहे. सेंटरमुळे हे कमी जास्त झालेलं आहे, सेंटरची डिझाईन बॉर्डरची कमी जास्त असल्यामुळे. सो तेवढं ॲडजस्ट होतं आणि पॅड काढल्यानंतर सुद्धा ह्याचा फिनिशिंगमध्ये काही जास्त फरक पडू नये त्यासाठी फिटिंग वगैरे त्यांना प्रॉपर करून देणार आहे. सो फायनली याचा असा हा लुक आहे रेडीमेड ब्लाऊजचा. बऱ्याच वेळेला बऱ्याच क्लायंट येऊन सांगतात की रेडीमेड ब्लाऊज परवडतं घालायला, पण घेतल्यानंतर सुद्धा हे सगळ्याचे कुठे असतात. त्याच्यामुळे ज्यांना असा अनुभव येतो तो रेडीमेड घ्यायच्या नादाला परत लागत नाही. ज्यांना असे अनुभव येत नाहीत त्या खुश असतात. सो दोन्ही क्लायंट दोन्ही तया खुश राहावं असं आम्हाला वाटतं. सो अशा ह्या काही प्रॉब्लेम तुमच्यासोबत शेअर करावा वाटलं म्हणून व्हिडिओ शेअर केलेला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका बरं का. आपले इंस्टा पेज फेसबुक आणि सबस्क्राईब करायला तर यूट्यूबला अजिबात विसरायचं